खराय का खोट आहे माझं तुम्ही सगळे ऐकायचा आमचा जलम बी वडगावातला आणि मराय बी लागले वडगावातच आम्ही हाय असं आणि वडगाव घाणीतच राहणार गोरगरिबांना बरं नसलं तर कोल्हापूरला न्यायला लागतंय कोल्हापूरला नुसतं एखादं मरतंय आणि ठेवलं कुठं मंजूर केलेलं पैसे गोरगरिबांचं गळ्यात आपण ठेवलं कुठं 8 वर्षात वडगाव म्हातारा झालेला आहे म्हातारा झालेला नाही तरुण आहे वडगाव म्हातारा झालं म्हणतात नमस्कार केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काल राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींची घोषणा केली, आचारसंहिता देखील लागू केली। येत्या 2 डिसेंबरला नगर परिषद नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे। त्यामुळं अवघ्या 25 ते 26 दिवसांच्या अवधी या निवडणुकीसाठी राहिलेला आहे। त्यामुळं इच्छुक उमेदवार जे आहेत ते प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत, दारोदारी त्यांना जाऊन भेटत आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि मतदान करण्याचं आवाहन करताना जे चित्र आहे ते आता प्रत्येक नगर परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषद पेठवडगाव शहरामध्ये पोहोचलोय आणि याच ठिकाणी मी काही सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या नेमक्या समस्या ते निवडणुकीकडे कसं पाहतात हे जाणून घेणार आहे। वडगाव नगर परिषदेमध्ये जर बघायला गेलं तर या ठिकाणी युवक क्रांती महाआघाडी आणि यादव गट असे 2 गटांचं प्राबल्य आहे। युवक क्रांती महाआघाडीला खरं बघायला गेलं तर महायुती अर्थात जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांचं पाठबळ असतं आणि दुसरीकडे यादव गटाला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचं पाठबळ मिळतं। त्यामुळं जरी स्थानिक गट असेल तरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि याच पेठवडगाव शहरातील काही नागरिकांशी मी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या समस्या ते निवडणुकीकडे कसं बघतात हे जाणून घेणार आहे। दादा, पेठवडगाव मध्ये तुम्ही राहतात, मोठं शहर आहे, बाजारपेठ या ठिकाणी एक जुनी बाजारपेठ म्हणून पेठवडगावकडे बघितलं जातंय। मात्र आता गेल्या मला वाटते 8 वर्षांमध्ये या ठिकाणी प्रशासक आहेत, जे नगरपालिकेचं प्रशासन आहे तेच काम या ठिकाणी करते। काय वाटते 8 वर्षात काय फरक वाटला तुम्हाला? 8 वर्षात वडगाव म्हातारा झालेला आहे खऱ्या अर्थाने। रस्ता आहेत ना, दवाखाना आहे ना, बाजारची व्यवस्था आहे ना, वाहतुकीची व्यवस्था आहे, काही नाही। यासनी नुसतं आरक्षण टाकून हिने एकच काम केलं, आरक्षण शक्य टाकून पैसे मिळवायचा एकच उद्योग केला याने, दुसरं काही केलेलं नाही। आता बघायला गेलं तर नगरपालिकेचं या ठिकाणी कामकाज सुरू आहे, कारभार सुरू आहे। काय वाटतं इथं काय बदलायला पाहिजे? आता इथं एकमेव ताईंची सत्ता पाहिजे। कोणत्या? यादव पॅनेलची सत्ता पाहिजे, तर पुढे वडगावचं मॉडेल होईल, विकास होईल। हे प्रशासक आल्यापासून 3 वर्षात ना व्यापाऱ्यांनी किंमत आहे ना, त्यांच्या मूलभूत सुविधा आहेत, लोन काढायचं, हप्ता घेऊन जागा द्यायची, हेच उद्योग चालू आहे, दुसरा काही उद्योग नाही। आता तुम्ही या ठिकाणी म्हटलं की ताईंची जागा पाहिजे, म्हणजे यादव आघाडीच्या विद्याताई पोळ ते या ठिकाणी, याच्या मागे इथं कोण होतं तसं? सालपे गटाची सत्ता होती। सालपे गटाची सत्ता होती, मग कसं होतं काय वातावरण त्यावेळेला? ते सांगू ना, वडगाव म्हातारा झालंय। आज भादोल्या दवाखाना बघा, म्हणजे ग्रामपंचायत गावखेड असून दवाखाना चांगला आहे, पण आपलं वडगाव एवढं मोठं असून यादव हॉस्पिटल आहे, त्यात कुत्र जाऊन इंजेक्शन नाही आहे, डिलिव्हरी होऊ शकत नाही, याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे। मुलगा कुठं आहे? अग्निशामक कामाला होता। आता 3 वर्ष कोरोनाचे पेशंट सोडले त्याने आणि कायमची ऑर्डर देतो म्हणून सांगितली होती नगरपालिकेवाल्याने, त्याला आता 3 वर्ष झालं घरात आहे मुलगा माझा। मग ही नगरपालिकेनं माझ्या मुलाला त्यांनी कायमची ऑर्डर द्यावी, तर हे मतदानाला आम्ही काय तर सहकार्य करणार, नाहीतर काय करणार नाही। याबाबत तुम्ही कधी प्रशासकाने केलंय? मला त्यांनी दिले शिक्षा दिलाय, कारण आता 2 वर्ष झालं सांगतात की त्यांनी आमची सत्ता नाही आहे इथं। मग आता ह्याला काय करायचं तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला सांगा, आम्ही भाजी विकून खाणारे माणसं आहे। माझा मुलगा 3 वर्ष कोरोनाचे पेशंट सोडलाय, 4 वर्ष अग्निशामक चालवलाय, 25 खेड्याचे पेशंट वाचवलाय त्यानं। तुम्ही कुणालाही वडगावात विचारू शकताय। जरा एक मिनिट, काय बोला? बघतात काय वाटते हो, तुम्ही किती वर्ष इथं व्यवसाय करताय? व्यवसाय करतोय आता मी
आमचा जलंबी वडगावातला आणि मराय बी लागलोय वडगावातच आम्ही. बर. आणि आता बघा म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. हा. आम्हाला मान्य आहे. खरं आता आमच्या वडगावचा विकास करावा, एखादा सरकारी दवाखाना शिपेरवानी मोठा काढावा. आमच्या वडगावला सरकारी दवाखाना मोठा नाही आहे. गोरगरिबांना बरं नसलं तर कोल्हापूरला न्यायला लागतंय. कोल्हापूरला नुसतं एखादं मरतं, एखादं गरीब असतंय त्याकडे पैसे नसतात, घरातच टाचा घासून मरतंय एखादं. म्हणून हे विकास आमच्या वडगावात व्हावा. आणि आम्हाला आता आमचा नेता म्हणला तर विद्याबाई पोळ बघा. का हो? अहो ती चांगली बाई आहे ना, तिची सत्ता नसताना सुस्कार जनतेसाठी झटते ती वडगावच्या. वर्षात 5-6 जेवण घालते ती. सत्ता नसताना सुद्धा ती वडगाव सगळ्याची मदत करते. पण काय मी आता ऐकलं की नाही त्यांच्या कार्यकाळात इथं काय कामच झालेलं नाही त्यांनी. अहो लय काम झाली आहेत त्यांनी. हे बघा या काय मसनवाटातली बांधले का नाही, इकडे एक मसनवाट इकडे एक मसनवाट तिनेच बांधलंय. ते नदीचं पाणी पदार्थ 16,000 घालून 16 लाख रुपये घालून वडगाव करासिंग तिने पाणी पाजलेलं आहे. त्यावेळेला कोण नव्हतं. ही म्युन्सिपाल्टी यादव साहेबाच्या काळातली आहे. त्यावेळेला ही कोण नव्हतं. या बाप लेखांनी वडगाव बसवलंय. त्यावेळेला कोण नव्हती, आता सगळी आहेत. तर त्यावेळेला कोण नव्हती. यादव पार्टीच बघा आता सध्यावर. रस्ते नाहीत, पाणी येत नाही वेळेवर, स्वच्छता नसते, हे आहेतच की मग प्रश्न. अहो स्वच्छता नाही, यांची सत्ता नाही. आमच्या बाईची म्हणून स्वच्छता नाही. बाईची त्या बाईची सत्ता असती तर सगळं वडगाव स्वच्छ ठेवलं असतं आणि सगळं चांगलं झालं असतं. वडगाव कोल्हापूरवानी सुधारलं असतं. ते काय नाहीच आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणजे त्यांनी केलेलंच नाही ना. आपापली घरं भरून बसल्यात, बाकीचं काय केलं नाही. वरनं पैसे येतील ते निधी सगळा दाबून ठेवलाय. गोरगरिबांची काय आहे त्याला काळजी नाही गोरगरिबांची. ही बाई वर्षांना 5-6 जेवण कुठल्या देवाचा असू दे, धर्माचा असू दे, अंबाबाईचा प्रसाद असू दे, गणपतीचा प्रसाद असू दे, ही सगळ्यांना घालती नाही. एखादा नडला लय बरं नाही द्या ताई मला काय तर म्हणलं ताई उचलून लगेच देते. तसं या बाईनं 10-15-20 वर बाया गेल्या. जातायचा का पोलीस गाडी मागू, अशी जी भाषा. दादा काय वाटतंय आता गेल्या काही वर्षांपासून प्रशासक आहे आपल्या इथं, काम चांगलं आहे का प्रशासनाचं? प्रशासनाचं काम चांगलं आहे पण आणि प्रगती व्हायला पाहिजे होती तशी प्रगती नाही. काय प्रगती म्हणजे तुमच्या दृष्टीनं प्रगती काय व्हायला पाहिजे? प्रगती म्हणजे कसं आहे, हे ट्रॉफिकला कुठंतरी नियोजन लागलं पाहिजे. हे गोरगरीब गाडववाले आहेत यांच्यासाठी कुठंतरी मार्गिस्त जागा दिली पाहिजे तर त्याला प्रगती म्हणायची. एवढं तेच सांगणार असू दे. नाही ते तुमच्या तोंडानं ऐकायचं तेच सांगणार. काय वाटते तुम्हाला? काय कोण जर आलं तर म्हणजे हे व्हायला पाहिजे, मार्ग म्हणजे लावून मार्ग कामच व्हायला पाहिजे. कसली कामं व्हायला पाहिजे? तुम्ही रस्त्यावर फिरताय का नाही? काय काय तुम्हाला जाणवते बाबा इथं हे पाहिजे ते पाहिजे? रस्त्याची तर आहेच तिकडे ते जरा म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे. आता अनेक तरुण आहेत बघा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत. मग तरुणांना देणार आहे का अनुभवी माणसाला देणार आहे? आता पुढच्या ऍडिशनल पिढीला दिल्याला चांगलं, कारण आता माग वयस्करांनी देऊन बघितलंय पण ऍडिशनल जे आता नवीन तरुण नवीन पिढीला नवीन घडवणार आहे अशा हिशोबानं ते जो चांगला तरुण आहे त्याला द्या. बरोबर. आणि जो काम करणार आहे त्याला द्यायचं. बरोबर आहे का? बघा यादव साहेबाच्या काळात 2 रुपये आम्हाला इथं दवाखान्यात होतं, 2 रुपये कॅश पेपर. आणि आता किती केलाय? 10 रुपये केलाय. मरायला लागला तर त्याला एकच गोळ्या, साप चावला तर एकच गोळ्या, काटा लागला तर एकच गोळ्या, त्याला दुसरं औषध नाहीच आहे, एकच गोळ्या सगळ्या पेशंटांना. असं म्हणतात एकीकडं प्रशासनानंच काम चांगलं केलं इथं म्हणतात. प्रशासनानं काम केले, रस्ते कुठं केल्यात कुठं नाही, कुठं डबरं मुजल्यात कुठं नाही. या गाड्या बिड्या पार्किंग बिर्किंग आहे का वडगाव सवर्ण तुम्हाला दिसतंय का? बघा जरा. वडगावला मुतारे कुठे आहेत? हा ते सांगा. मुतारे कुठे आहेत वडगावला? वडगाव सगळ्यात मोठा पॉइंट म्हणजे एखाद्या पुरुषाला नाही स्त्रियाला जर लग्न जायचं म्हणलं तर मुतारी कुठे आहे वडगाव मध्ये हे दाखवा. दवाखाना नाही. मागच्या वेळेला इथं सत्ता कोणाची होती? बर. ते काय विकास केला? विकास केला नाही तर मग निवडून गाली. विकासच केला नाही. ताईंच्या पैशाचा जो विकास केला म्हणते
तो ताईंनी मंजूर 314 कोटीचा निधी मंजूर करून आणलेला होता. ताईंची सत्ता पडल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी सत्ता पडल्यानंतर ती निधी आलेला आहे आणि त्यातनं ही बाकीची काही कामं केल्यात, ही बाकीची कामं झालेली आहेत. शनी मंजूर करून काय नाही आम्हाला दाखवा. बरोबर आहे. आज मतारी नाही, दवाखाना नाही, रस्ते चांगलं नाहीत, बाजाराची वाहतूक नाही, पार्किंग नाही आहे, फळवाल्यांसाठी मार्केट नाही, भाजीपाल्यावाल्यासाठी मार्केट आहे का तुम्ही बघा. प्रशासनानं केलं काय केलं, काय विकास केला, कुठलं काम केली. आणि वर्ण निधी आलेला हिने सगळ्यांनी काय केला हे मला म्हणायचंय. माझा तोच प्रश्न आहे की निधी आलेला हिने काय केला. सगळा जे विकास केलेला आहे तो ताईने 314 कोटी विकास आणलेला आहे, मंजूर करून आलता त्यावेळेला हे विकास झालेला आहे. शेने मंजूर करून आणलेलं काय आहे आणि हिने ठेवलं कुठं मंजूर केलेलं पैसे, गोरगरिबांचं गळ्यात आपण ठेवलं कुठं. त्या तुमच्या नगर परिषदेत बरं ही कशाबद्दल चौकशी करताय. आम्हाला लोकांची मतं पाहिजे आहेत. काय इथं चाललंय, कारभार व्यवस्थित चालू आहे का नाही. तुम्ही सर्वसामान्य नागरिक आहात, वडगावकर आहात. मग वडगावकरांचं मत काहीतरी असतंय ना की बाबा आमच्या इथं रस्ते नाही आहेत किंवा आहेत, स्वच्छता व्यवस्थित आहे नाही आहे. काहीच नाही वडगाव स्वच्छता व्यवस्था अजिबात काय नाही. काहीच नाही. गटारी साध्या लवकर रस्त्यात आजारी माणूस गेला तर गाडीनं दणका आजारी पडतोय डबल. होय बरोबर नाही. रस्ते बिस्ते काय बरोबर नाही, स्वच्छता नाही, प्रशासक बरोबर चालवत नाही. मग काय करायला पाहिजे तुम्हाला वाटतंय. व्यवस्था करायला पाहिजे. काय करायला पाहिजे त्यांनी केलं पाहिजे ना जनतेसाठी. आता निवडणुका तोंडावर आहेत. निवडणुकीचा स्वच्छतेचा काय संबंध आला. जनतेला काय तुमच्या भागाचा नगरसेवकच ते बघणार ना सगळं. होय ते त्यांनी केलं पाहिजे ना. कसा पाहिजे तुम्हाला मग. काम करणारा चांगला चांगला काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला. चांगला शेवा. मामा आमचे किती वर्ष व्यवसाय करता येतं. मी आता झाली 40 वर्ष झाली. 40 वर्ष. 40 वर्षात किती वडगाव बदललो. हा बदललं त्यावर थोडस बदललं. आता काय अपेक्षा आहे तुमची. काय नाही हाय असं चालून दे व्यवस्थित. व्यवस्थित चालावं, स्वच्छता चांगलं राहावं, हे व्हावं ही आमची भूमिका आहे. वडगाव रस्ते म्हणा, हे म्हणा, गटारी म्हणा, साफसफाई म्हणा, हे चांगली व्यवस्थित कचऱ्या लोकांच्या दारात नाही घाण नको हे चांगलं. कोण आहे असं तुमच्या इथं चांगलं ठेवणार. आता काय आता जिथे तसं जायचं हो इथं. आतापर्यंत म्हणतात तेवढं आणि पुन्हा मागणं घाण सगळी. काय वाटतंय वडगाव शहर चांगला आहे. कसं आहे. चांगला आहे. काय काय सुविधा आहे तिथे. वडगाव शहर मध्ये आता सुविधा चांगल्या सगळ्या झाल्यात. त्या झाल्यात की नाही काय काय सुविधा झालंय? झाल्यात म्हणजे आता रस्तं मोठं झालं, बसायला सोयी झाल्या शेतकऱ्याला. शेतकऱ्याला बसायला सोय झाली पण शेतकऱ्याला जर स्वच्छतागृहात जायचं असेल तर आहे की कुठं आहे. स्टँडवरच तेवढं एकच स्टँडवरच तेवढं नाही हो तेवढंच व्यवस्थित आहे. अडचणी मामा म्हणतात सगळी इथं व्यवस्था आहे. काय वाटते तुम्हाला इथं स्वच्छतागृह असायला पाहिजे, रस्ते नीट असले पाहिजे, स्वच्छता आहे. तुम्हाला सांगतो रहदारीचा अडथळा इथं फार मोठ्या प्रमाणात आहे. जाताना सुद्धा इथून आता नाही रात्रीची लोक येतात, ही भाजीपाली बसतात सगळे. ह्या लोकांनी काहीतरी असं बाहेरनं रोड काढावा. दुसरी गोष्ट इथं शौचालयाची व्यवस्था नाही. एक स्टँड सोडलं कुठंच इथून लांब त्या लोकांनी स्टँडवरच जावं लागतं. आता आम्ही कायम असं नाही इथं कामावर येतो, मी मिलमध्ये काम करतो, पण कसं आहे माहितीये की इथं येताना काही गर्दी इतकी वाढते. त्या गर्दीचं म्हणजे कुठं तर नाही ही रहदारी म्हणजे वाहतुकीच्या कोंडीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं महत्वाचा मुद्दा म्हणजे महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांना स्वच्छतागृह असणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आरोग्याच्या बाबतीत इथं काय. आरोग्याच्या बाबतीत काही नाही. या दवाखान्यामध्ये आम्ही आलो, आम्ही बराच वेळा काय आम्हाला काय मोळा लागतो हे लागतो, पण कधी या इथं डॉक्टर किंवा काय कोणीही नसतं आणि फक्त तात्पुरती मलमपट्टी करतात. दवाखान्याची परिस्थिती अवघड आहे. म्हणजे शासकीय लेवलवरती मोठ्या प्रमाणात तो दवाखाना चांगला व्हावा अशी आपली ग्रामस्थांची इच्छा आहे. आता खरं बघायला गेलं तर निवडणुका तोंडावर आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून इथं प्रशासक आहेत. आता निवडून देताना तुम्ही कोणता चेहरा, कोणता नाही कसा चेहरा तुम्ही बघताय की तुम्हाला नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक कसा पाहिजे. सर्व समाजात काम करणारा पाहिजे, समाजासाठी काम करणारा पाहिजे. ह्याशिवाय आणि काय काम करणारा माणूसच पाहिजे. त्या समस्या सोडवाव्या.
ही आमची नाही नागरिकांची मागणी आहे. समस्यांचं प्रमाण कसं आहे हो? 100 पैकी किती तुम्ही पॉइंट द्याल? पॉइंट आता काय कसं आहे, समस्या वडगावमध्ये समस्या इतक्या आहेत गंभीर की या रोड ट्रॅफिक आहे, रोडच्या आहेत, ट्रॅफिकच्या आहेत. आता ही सर्वसामान्य नाही हे भाजीपाला विक्रेते येतात आणि ह्याच्यामुळं रहदारीला अडथळा येतो. शेवटी कसं असतं, आता आम्ही गाडी सुद्धा घेऊन जाता येत नाही, चालत आपल्याला की नाही ते महिलांचा संवर्षात आहे. आता इथून उठून असं म्हटलं जाते की नगरपालिकेकडनं सगळ्यात उत्तम काम चालू आहे. नगरपालिकेचे काम उत्तम चालू आहे म्हणजे नंबरात येते. आता शेवटी आहे बघा, ते वरच्या नाही काय लेवलवर काय होत असेल ते आम्हाला सामान्य नागरिकाला काय कळत नाही. काय वाटतंय, अनुभवी लोकांना तुम्ही पुन्हा चान्स द्याल की तरुण चेहरा तुम्हाला पाहिजे? नाही, तरुण चेहरा अधिक त्यांचा अनुभव काम करणारा तरुण चेहरा असावा, पण अनुभवी पण माणसाने त्यांना नाही सक्रिय पाठिंबा द्यावा, कारण त्यांनी अनुभव घेतलेला असतो आणि त्यामुळं नवीन चेहरे आज युवक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. फक्त एवढंच आहे की अनुभवींना सुद्धा थोडासा चान्स द्या. दोन्ही सुविधांच्या बाबतीत आपण काका चर्चा केली, मात्र आता जी निवडणूक आहे, निवडणुका तोंडावर आहेत आणि आता बघतोय की आपण कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मतदान जी आपण भूमिका बजावतोय ती कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मतदान भूमिका करणार आहे? शहरात सुविधा व्हाव्यात, सर्व रस्ते चांगले व्हावे, गटारी चांगले व्हाव्यात, आणखी लोकांना दवाखान्याच्या सुविधा चांगल्या मिळाव्यात यासाठीच चांगली मिळावी. दुसरी गोष्ट म्हणजे शौचालय महिलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी उभा करावेत, कारण महिलांना इतका त्रास होतो की इथून तिकडून जावं लागतं स्टँडवर. आधी आमच्याकडनं आई बसलेल्या आहेत, सगळ्या इथं माता भगिनी, यांना इथून इथे गिराईक बघायचं का शौचालय इथं व्हावं महिलांसाठी. मामा काय सांगताय, कुठून आलाय तुम्ही? मी वडगावात ना. बर, काय वाटतंय इथं वडगाव सुधारलंय काय मागे गेलंय? सुधारलं. बर, कसं काय सुधारलंय ते? ही इमारत बांधल्या, दुसरी एक इमारत बांधल्या. इमारती एवढ्या बांधल्यात पण स्वच्छतागृह म्हणजे टॉयलेटला जायला जागा नाही म्हणतात नव्हता इथे. जागा स्वच्छ आहे, जागा पण आड बघलं. काय वाटते, बदलाय पाहिजे का नको इथं? काय बदलाय पाहिजे, अजून बदलाय पाहिजे. काय बदलणार? पण वडगाव म्हातारा झाला म्हणतात नव्हता. वाहतुकीची कोंडी सुटावी एवढंच नाही. वाहतूक जास्त होत्या, ट्रॅक्टर जर आलं तर तासभर लागतोय. एसटी स्टँड ते कोल्हापूर रोड तिथपर्यंत वाहतूक जास्त कटत्या. ती वाहतूक तेवढी सुरळीत व्हावी. प्रत्येक ठिकाणी तसंच आहे, बाजार लाईन सगळी तिकडं वाहतुकीची सोय व्हावी एवढंच. काका तुम्हाला वाटते का वडगाव म्हातारा झालाय? वडगाव म्हातार कसं, पंचकृषीत 18 गाव आहे, 52 खेडी आहेत, त्यामुळे म्हातार कसं होणार? ताकद कमी झालेली नाही वडगावची. फार मोठ्या प्रमाणात उलाढाल पेट म्हणून 1900 मला वाटतंय तुम्हाला माहिती आहे 1947 आबासाहेब म्हणजे यांच्या बाजार वडगाव म्हणजे नाव पडलंय. आज तेच बाजार वडगाव अजून बी म्हातारा झालेला नाही, तरुण आहे. तुमच्या माहिती झालं 50 वर्षापूर्वी आताचा बराचसा फरक आहे आणि त्या प्रमाणात उलाढाली वाढलेली आहे. त्या भविष्यात कसं बघताय पेठ वडगावकडे? मागे जाणार आहे की पुढे जाणार आहे? पुढे जाणार आम्हाला बघायला आवडेल. बर, मग यासाठी काय करायला पाहिजे आपण? रस्ते, दवाखाना, चांगलं प्रशासन यावं, चांगलं सुविधा सर्वांना मिळाव्यात हीच आमची इच्छा आहे. वाहतुकीला अडचण जास्त शिस्त लावली पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे. पार्किंग म्हणा, पार्किंग सोमवारी पार्किंगची अडचण आहे. बाजारपेठेत गाड्या आधीमध्ये जात्यात, ट्रॅफिक जाम होते बाजारपेठेत, बाजार मोठा भरतोय. तर आपण पाहिलं की आज आपण नगर परिषदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगावकरांना भेटलो, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या नेमक्या परिस्थिती, त्यांच्या इथं मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्या त्यांना मिळतात की नाहीत
हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। वडगाव जे आहे, काही जण म्हणतात वडगाव आमचं म्हातारं झालेलं आहे, पण काही ज्येष्ठ नागरिक म्हणतात की आमचं वडगाव म्हातारं झालेलं नाही आहे। एक चांगला दर्जेदार काम करणारा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्हाला हवा आहे, ज्यामुळं वडगाव जो 40 वर्षांपासून जे आतापर्यंत बदलत आलेला आहे तो आणखीन तरुण होऊ देत, अशा अपेक्षा आपल्यासोबत काही नागरिकांनी व्यक्त केल्या।